नमस्कार मित्रांनो, आजचं टॉपिक राहणार आहे ऍक्टिव्ह लिसनिंग आणि पॅसिव्ह लिसनिंग. रिलेशनशिप, प्रेम या सगळ्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ते म्हणजे नीट शांतपणे ऐकून घेणे. आता या दोघांचं मी तुम्हाला डिफरन्स सांगणार. पॅसिव्ह लिसनर्स हे कोणाला म्हणतात? समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट सांगत असेल, तर तुम्ही असं मध्येच ऐकता ऐकता फोन बघतात, मध्येच त्याला टोकतात. हे पॅसिव्ह लिसनरचं काम आहे. त्यामुळे सुधरावा. आणि ऍक्टिव्ह लिस्नर हा कोण असो, ऍक्टिव्ह लिस्नर बना. मी तुम्हाला सांगतो, मुलगा असो मुलगी असो, तुम्ही समोरच्या पार्टनरसाठी ऍक्टिव्ह लिस्नर बना. ट्रस्ट मी, तुमचं रिलेशन 50 वर्ष आरामात टिकेल. तर ऍक्टिव्ह लिस्नर कसा असतो? समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीतरी समजवतोय, काहीतरी सांगतोय, शांतपणे ऐकून घ्यायचे आणि त्याच्या मागच्या भावना समजायचे. ते दुखत असो या सुखी असो, त्याच्या मागच्या भावना संपायच्या. आणि अजून एक ऍक्टिव्ह लिस्नरची एक सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये का? तो उत्तर देण्यासाठी ऐकत नाही, फक्त भावना समजण्यासाठी ऐकतो. आणि मेजर लोक रिलेशनशिपचा हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ना. समोरच्याला असं वाटतं की हा आपल्याकडून राय घेण्यासाठी त्याच्याबद्दल सांगतोय, पण रियालिटी आहे की त्याला फक्त त्याला त्याचं सांगायचा आहे मुद्दा, आणि तुमचं काम आहे फक्त शांतपणे ऐकून घेणे. जो पर्सन या स्किल्स मध्ये चांगला राहिला ना, त्याचं रिलेशनशिप कधीच खराब होऊ शकत नाही. आणि मी तर म्हणतो, भरपूर भरपूर पोरांनाच मेजरली सांगतो, तुम्ही अगर ऐकायला शिकायला, भरपूर पोरे तुमच्याशी इम्प्रेस राहणार. ट्रस्ट मी.